नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांपासून सावधान. नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर या योजनेच्या हप्त्याबाबत वेगवेगळ्या तारखा सांगणाऱ्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कुठे 15 ऑगस्टला पैसे मिळणार असे सांगितले जात आहे, तर कुठे रक्षाबंधनाला 2000 रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. काही पोस्टमध्ये तर 2 हप्ते एकत्र मिळून 4000 रुपये खात्यावर जमा होणार असल्याचेही सांगितले जात आहे. पण शेतकरी बांधवांनो, अधिकृत शासन निर्णय किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत घोषणेशिवाय अशा कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवू नका. 8वा हप्ता कधी आणि कसा देण्यात आला? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी मार्च 2026 मध्ये राज्य शासनाने सुमारे 1774 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती. या हप्त्याचा लाभ सुमारे 90 लाखांपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांकडून देण्यात आली होती. म्हणजेच योजना बंद झालेली आहे किंवा शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत अशा अफवांवरही विश्वास ठेवण्याचे कारण नाही. मग पुढील हप्ता अजून का मिळालेला नाही? याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पुढील हप्त्याची निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नसणे. नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट डीबीटी पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्यामुळे लाभार्थी पात्रता, शासनाकडून निधी मंजुरी, लाभार्थी माहितीची प्रक्रिया आणि डीबीटी प्रक्रियेनंतरच पैसे खात्यात जमा होतात. महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत वितरित झालेल्या निधीची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे योजना सुरू आहे. मात्र प्रत्येक नवीन हप्त्याची तारीख स्वतंत्र अधिकृत घोषणेतूनच निश्चित मानावी. 4000 रुपये एकत्र मिळणार का? हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये 2 हप्ते एकत्र करून 4000 रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा होईपर्यंत 4000 रुपये नक्की जमा होणार आहेत असे सांगणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आज रात्री पैसे येणार, उद्या सकाळी 4000 रुपये जमा ही शेवटची तारीख अशा पोस्टकडे सावधपणे पहा. शेतकऱ्यांनी काय करावे? शेतकरी बांधवांनी आपले आधार बँक खाते लिंकिंग, EKYC आणि इतर आवश्यक माहिती व्यवस्थित आहे का हे तपासून ठेवावे. तसेच हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी अधिकृत शासकीय पोर्टल आणि कृषी विभागाच्या माहितीकडेच लक्ष द्यावे. सर्वात महत्त्वाची अपडेट. आजच्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार पुढील नमो शेतकरी हप्त्याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेला अधिकृत बातमी समजू नका. सरकारकडून निधी आणि हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांना नेमक्या दिवशी पैसे मिळण्याबाबत स्पष्टता येईल. शेतकरी बांधवांनो, अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार, किती रुपये मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची अधिकृत घोषणा होताच त्याची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.